चला मॅच ऑन करायची आहे. दोन्ही संघाला देऊया मनपूर्वक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. चला 5 ओव्हरचा सामना असेल. 25 मिनिटं. माझ्याकडे एक माझी अग्निपरीक्षा आहे. मला आयोजकांनी सांगितले की 25 मिनिटांमध्ये हा डाव कंप्लीट करून दाखवा. तर लेट्स सी आपण ते शिवधनुष्य उचलूया. 4:43 मिनिटं आम्ही आता या ठिकाणी नोंद करतोय स्कोर शीटवर. सन्माननीय मच्छिंद्र ठाकूर एक क्रिकेट प्रेमी, आमचे खूप जवळचे मित्र आहेत. 30 ते 35 वर्षापासून आमची मैत्री आहे. सन्माननीय मच्छिंद्र ठाकूर साहेबांना विनंती करतोय का व्यासपीठावर या. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. थँक्यू. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला हिरेन म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला असेल विक्रम पाटील. 2 बॅटर्स तुम्हाला आता खेळपट्टीवर पाहायला मिळतील. या डावाची सुरुवात करताना ॲज अ बॅटिंग साइड बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय यज्ञेश. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना देऊया मनपूर्वक शुभेच्छा आणि सुरू करूया हा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र हवेत आहे बॉल. मिस टाइम आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर लँड होतोय. एक धमेल. चांगला एफर्ट, क्वालिटी एफर्ट या ठिकाणी पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक हर्षलचा. स्वागत केलं जात आहे सन्माननीय मच्छिंद्र ठाकूर. या स्पर्धेचे सर्व सन्माननीय अमित तरे साहेबांच्या वतीने मच्छिंद्र ठाकूर दादा एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, घोडबंदर गावातील एक क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेटवर अत्यंत नित्यांत प्रेम असलेले मच्छिंद्र ठाकूर साहेबांचे स्वागत. मानाची शॉल, सुगंधित पुष्पगुच्छ, या स्पर्धेची एक आठवण सन्मान चिन्ह देऊन मच्छिंद्र ठाकूर दादांचा इकडे स्वागत केले जाते. पुन्हा एकदा बॅक टू द कमेंट्री बॉक्स. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टिकचा एक परफेक्ट पिचिंगचा अटॅक या ठिकाणी केला जातो बॉलर यज्ञेश कडून. आणि खूप महत्त्वाचं आहे, पहिलं हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असताना एक आक्रमक बॅटर्स तुमच्या समोर असताना त्यांना अडवणं खरंच तारेवरची कसरत असते प्रत्येक गोलंदाजाची. पण त्या ठिकाणी खूप चांगलं प्रदर्शन याचं बॉलर यज्ञेचं पाहायला मिळालं. पहिला बॉल एक सिंगल, त्यानंतर डॉट बॉल. यानंतरचा सामना असणार आहे तो म्हणजे निलेश फायटर तारापूर विपक्ष हितांश 11 वडवली, कासार वडवली. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मध्ये खूप चांगली क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ मधून पुढे जातोय. साईड स्क्रीनच्या जवळ हा बॉल अडवला जाईल तोपर्यंत हा ना करता फक्त एकच धाव मिळते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय तो म्हणजेच हर्षल म्हणजेच बदाम. धावसंख्या झाली ती म्हणजेच 2 धावा. या ठिकाणी मात्र गोठिवली गाव खरं तर नवी मुंबईचा हा गाव आहे आणि इतक्या लांबचा प्रवास करून अमित तरे यांच्यावरचं ते प्रेम या ठिकाणी खरंच दिसून येते. ही स्पर्धा मात्र आता तारांकित झाली आहे असं म्हणण्यासारखं नाही. कोलवटेपाचा बॉल होता, लोअर बॅकलिपने ड्राईव्ह केलं जाते. त्या ठिकाणी पुन्हा एकदा हर्षलला मात्र बॉल चेस करतोय असंच कुठेतरी चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगली बॉलिंग आतापर्यंत यज्ञेशची पाहायला मिळते. अप टू डेट बॉलिंग या ठिकाणी यज्ञेशची. फक्त धावफलकावर धावा लावल्या गेल्या आहेत. ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाकडून 3 धावा. कधीही गिअर चेंज करू शकतो. हिरेन म्हात्रेकडे ती कॅपॅसिटी आहे, तसेच विक्रम पाटीलकडे ती गुणवत्ता आहे. योग्य त्यावेळी वापर करावा लागेल. स्ट्रोक चांगला आहे. बॉलला स्विंग केलाय, उडावलाय. मिड विकेट सीमा रेषेच्या अलीकडे तो कॅच केला जातोय आणि फलंदाज होतोय बाद. बॅटर बॅक टू पॅव्हलियन. काऊ कॉर्नर पर्यंत धावत येऊन स्वराज म्हात्रेच्या माध्यमातून पहिला धक्का बसलाय ओम ब्रह्मदेव घोडदेव या टीमला. आणि पहा ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर फ्रंट अँगलने. आणि खूप चांगला फटका होता, मात्र डीपमध्ये तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेमध्ये खूप मोठं अंतर कापलं स्वराज म्हात्रेने. अप्रतिम झेलाच्या जोरावर पहिला फलंदाज बाद. विक्रमने चांगला फोर्स लावला होता या स्ट्रोक मध्ये, पण कुठेतरी शेवटच्या क्षणाला अगदी सीमारेषेच्या अलीकडे हा कॅच स्वराजच्या माध्यमातून कंप्लीट केला गेला. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्याला सकाळी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता मिस्टर मनीष पाटील, तुम्हाला आता खेळायला मिळेल. एक जबरदस्त लेफ्ट हँडेड बॅटर आहे. ताकदीचा वापर खूप चांगला करत असतो. हिरेन मात्र हा देखील 360 डिग्री खेळण्याची त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे, पण आता मात्र ती कॅपॅसिटी यूज करावी लागेल. या ठिकाणी हवी होतोय गोलंदाज यज्ञेश. या पहिल्या षटकावर 3 धावा त्याने फक्त खर्च केलेला आहेत आणि प्राइसलेस विकेट विक्रमची त्याने मिळवलेली आहे. कुणाल सर, बॉलिंग अटॅक देखील तितका स्ट्रॉंग आहे. सकाळी आपण बॅटिंग अटॅक पाहिला पहिल्या सामन्यामध्ये, आता बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय गोठिवली संघाचा. हो नक्की, त्या सामन्यापासून भरपूर काही शिकलेले पाहायला मिळतात गोलंदाज. कारण 85 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, 84 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यामुळे या सामन्यामध्ये अतिशय महत्त्वाचा सामना आहे. सुपर 8 मध्ये प्रवेश करायचा आहे. त्या दृष्टिकोनातून गोलंदाजी सध्या पहिल्या षटकामध्ये तरी चांगली झाली आहे. अजून यानंतर 4 षटक बाकी आहेत. यज्ञेश राऊंड विकेट.
जाऊ दिलंय, कारण ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आहे, वाईड लाईन ओलांडतोय. जी धाव फुकट मिळते ती धाव गोळा करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करणं. अगोदरच धाव फलक स्वस्तामध्ये अडकलेला आहे, तो म्हणजे अजूनही 4 या आकड्यावर अडकलेला आहे. 5 बॉल्स डिलिव्हर करून झालेत या पहिल्या षटकातले. परिणाम स्वीकारून पुढे जाण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. विक्रम जरी बाद झाला तरी देखील इतर बॅटर आहेत ओम ब्रह्मदेव गोडदेव संघामध्ये, आणि त्याचा कुठेतरी शोध घ्यायला हवा की कुठला बॅटर योग्य त्या वेळी उपयोगी पडेल. फुटवरचा अभाव, स्लाइटली खेळायचा प्रयत्न झाला होता कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये, आणि तो आत्मविश्वास नव्हता या स्ट्रोकमध्ये. पहिल्या षटकात समाप्ती होते आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाची धावसंख्या झाले 1 गडी बाद 4 धावा. पहिलं षटक इथे समाप्त. शेवटचा बॉल पहा आपल्या समोर लेफ्ट हँडेड बॅटरसाठी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. फुलर लेनचा बॉल, पायच हल्लेले नाहीयेत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा आहे 4-1 फलंदाज बाद. चला मी विनंती करतोय कोणी जवळ येऊ नका. या ठिकाणी अलंकार तरी मॅच रेफरी बसलेले आहेत. प्रत्येक षटकानंतर ते आमच्याकडे लगेच लक्ष वेधतात आणि ते सूचना करण्याची आम्हाला विनंती करतात की आपण षटकानंतर ब्रेक घेऊ नये, जेणेकरून आजचे 2 सामने योग्य त्या वेळेत आम्हाला पूर्ण करता येतील. कुणालजी हो, 5-5 षटकांचे सामने आता आहेत आणि मालिकावीरासाठी बाईक आहे, त्यामुळे इथे प्रत्येक गोष्टीवर आपण चर्चा करतोय. टीम मीटिंग जास्त घेऊ नका. हा सामना अतिशय कमी वेळामध्ये तुम्हाला संपन्न करायचा आहे. 25 मिनिटाचा वेळ, 50 मिनिटामध्ये दोन्ही डाव संपन्न होणं गरजेचं आहे. सामना संपणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. धावसंख्या झाले 4 धावा. दुसऱ्या षटकाची सुरुवात आता अदानी पॉवर हाऊस एंड कडून करतोय स्वराज, ज्याने एक जबरदस्त कॅच कंप्लीट केला आणि विक्रमला ज्याने बाद केलं होतं. आता स्वराज बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय. जर आपण क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉईंट आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस वाईट यॉर्कर खूप चांगला ऑप्शन या ठिकाणी या दुसऱ्या षटकाची सुरुवात करताना वापरला गेलाय गोलंदाज स्वराजकडून. शरीरापासून बॉलला दूर ठेवण्यात आलं होतं आणि टप्पा देखील खूप चांगला मेंटेन केला आणि या दुसऱ्या षटकाची सुरुवात चांगली स्वराजच्या माध्यमातून करतोय टीम राकेश स्मृती गोठिवली या संघ. धावसंख्या फक्त थांबले 4 या आकड्यावर. हिरेन मात्र स्ट्रायकर असेल. ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर आहे. नियंत्रण रेषा ओलांडतोय, LOC क्रॉस करतोय आणि पंचाच्या वतीने व्हाईट बॉलची खूण. धावसंख्या जाईल 1 ने पुढे 5 धावा. तो अजूनही जो संघ सकाळी एक जबरदस्त खेळ ज्याने दाखवला होता विथ द बॅट, मात्र तो संघ आता कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला मिळते ओम ब्रह्मदेव गोडदेव. कारण मनीष आणि हिरेन हे एक मात्र अनुभवी फलंदाज आहेत. कित्येक वर्षांचं क्रिकेट त्यांच्या मागे आहे. यावेळेस ड्राईव्ह केलंय बॉलला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येतो. त्या ठिकाणी थोडासा फंबल जरूर झालाय, पण या ठिकाणी तयारीत नव्हता मनीष आणि त्याचमुळे फक्त ही एकच धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या जाते ती म्हणजे 6 या आकड्यावर. 6 धावा झाल्यात, परंतु एका गोष्टीचा मी आवर्जून उल्लेख करेन मनीषजी, तुम्ही जर लक्ष टाकलं, लक्ष घातलं तर पहिले दोन्ही गोलंदाज 20-21 वर्षाचे गोलंदाज आहेत. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करत असताना अनुभव तसा क्रिकेटचा कमी आहे, परंतु तुमच्याकडे कला असेल, कलागुणांना वाव देण्याचा हक्काचं व्यासपीठ जर कोणी निर्माण करून देत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अशा पद्धतीची गोलंदाजी करू शकता. आणि नवी मुंबई सोडून ज्यावेळेला तुम्ही घोडबंदर परिसरामध्ये खेळण्यासाठी आलाय तिथे अप्रतिम गोलंदाजी हे दोन्ही यंगस्टर आतापर्यंत करून गेलेले आहेत. पण खरं तर घरच्या मैदानामध्ये आता तो क्लास दाखवण्याची गरज आहे हिरेन आणि मनीषला. स्ट्रायकर मनीष पुन्हा एकदा यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॉल आणि बॅटचं कनेक्शन होत नाही. इम्पॅक्ट मात्र यष्ट्यांचा वेध घेणारा शरीरावर बॉल आदळतोय आणि पायचीच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज मनीष पाटील. बॅक टू पॅव्हलियन. माझ्या प्रेमाची पारख योग्य निर्णय. स्वराजच्या खात्यामध्ये यश. 6ला 2 फलंदाज बाद. ओम ब्रह्मदेव घोडदेव या संघाची परिस्थिती थोडीशी बिकट आहे, परंतु इथून देखील कमबॅक होऊ शकतं. 5 षटकांची लढत आहे. मला असं वाटतं इथून पुढे जर 40-45 धावांचा व त्यापेक्षा जास्त रन करण्याचा प्रयत्न केला, कारण सुपर 8 मध्ये जाण्याचा दबाव दोन्ही टीमवर सारखाच असेल, त्याच्यामुळे प्रयत्न करायला पाहिजे बॅटरकडून. परंतु गोलंदाजाचं कौतुक व्हायलाच पाहिजे. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये देखील पाहायला मिळाली. गोलंदाज यज्ञेश आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज स्वराज.
असा खेळ दाखवा की कोणी विचार केला नसेल आणि तोच खेळ या ठिकाणी यज्ञेश आणि स्वराजने दाखवलाय. पण त्या विपरीत आता आशय आलाय जो एक जबरदस्त लेफ्ट हँडेड बॅटर आहे आणि त्याचा ऑन साइडला हुक आणि पुल हा फेवरेट झोन आहे. आणि पाहूया या घडीला जेव्हा गरज आहे संघाला आशयकडून ती जबरदस्त आक्रमक बॅटिंग पाहायला मिळेल का. तुर्तास बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार स्वराज राऊंड विकेट. ऑन साइडला टॉपेज घेतोय बॉल जाईल बॅकवर्ड स्पेल एक रिजन मध्ये त्या ठिकाणी एक सहज सोपा झेल कंप्लीट केला जातोय आणि अशा पद्धतीने आशेचा खेळ खल्लास होतोय. तिसरा फलंदाज बाद ओम ब्रह्मदेव गोडदेव. अमित रे दादा हाय वनमॅन त्यांचे करोडो आहेत फॅन. अमित रे दादा हाय वनमॅन त्यांचे करोडो आहेत फॅन. गावागावात साऱ्यांना ठाव. कुणाल सर या ठिकाणी आपण नेहमीच ऐकतो की हायवेला जर ट्रॅफिक असेल तर गल्लीतून मार्ग शोधायला हवा. या ठिकाणी फक्त अटॅकिंग स्ट्रॅटेजी ओमब्रह्मदेव गोडदेव संघाची पहिल्या बॉल पासून पाहायला मिळते आणि त्याचमुळे तो 88 मोठा फटक्यांचा मात्र अंगलट येतोय तो म्हणजे ओमब्रह्मदेव गोडदेवचा. हो अगदी सहमत आहे या वक्तव्याशी मी, कारण ज्या पद्धतीने फलंदाज एकोप पाठोपाठ बाद होत चालले त्याच्यामुळे दबाव सातत्याने बनतोय या घोडदेव संघावर. इथे एखाद्या फलंदाजाकडून संयमाची अपेक्षा आहे. एखाद्या खेळाडूने कुठेतरी 5 षटकांमध्ये एका बाजूने खेळ करून धावा जमवणं गरजेचं आहे, दुसऱ्या बाजूने अटॅक होणं गरजेचं आहे, परंतु इथे परिस्थिती विपरीत होत चालली आहे. लगातार मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतात आणि गोलंदाज आता स्वराज मात्रे ही इज ऑन हॅट्रिक नाव. एक्झॅक्टली आता हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग मार्कवर सज्ज होते स्वराज आणि या षटकामध्ये फक्त त्याने 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाची अवस्था बिकट आहे. 6 धावा आणि 3 गडी बाद. स्ट्राईकवर बॅटर असेल कॅप्टन साहिल पाटील. हो 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 खूप चांगला आउटकटर आहे. कुठेतरी एक ऑकवर्ड प्रयत्न होता ऑन साइडला बॉलला टर्न करण्याचा, फ्रंट फुटवर बॅलन्स करून तो स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता पण मात्र प्रॉपर कॉम्बिनेशन साधू शकला नाही. हँड आय कोऑर्डिनेशन व्यवस्थित जुळू शकला नाहीये. बॉल डॉट. आणखीन एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते फलंदाजीमध्ये कुठेतरी मी म्हणेन क्रिकेटचं तंत्र विसरलेत फलंदाज. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतात, पाय हलताना दिसत नाहीत, बॉलच्या लाईन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता नाहीये, त्याच्यामुळे थोडीशी अडचण होते. चांगला बॉल तितकीच चांगली ड्राईव्ह बॉलला टर्न केलाय मिड विकेट रिजनमध्ये. क्षेत्राच्या डीपनं पुढे येईल, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल का तर नाही. आता कुठली घाई गडबड करत नाहीये साहिल, कारण त्याला ठाऊक आहे की या पार्टनरशिपचं टिकून राहणं गरजेचं आहे, कारण यानंतर अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 7 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ आहे म्हणजेच 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही काहीही बदलू शकतो. हो तो इतिहास आहे, तर इतिहास बदलताना मात्र मी सकाळी देखील उल्लेख केला होता की लेखणीची नाही तर तुमच्या आत्मविश्वासाची गरज आहे. तो आत्मविश्वास तुम्हाला परत आणावा लागेल. आपल्या संघाचं नाव उंच कसं जाईल, आपल्या संघाची ओळख कशी 7 समुद्र पार जाईल याकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे. तर पाहूया तसा खेळ ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाकडून होईल का. चला पुन्हा एकदा बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी निवडला गेलेला आहे ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाकडून, कारण हे 2 अनुभवी फलंदाज खेळपट्टीवर आहे हिरेन आणि साहिल. चला प्लीज स्प्रेड आउट. क्षेत्ररक्षणा विनंती करतोय की आपण लगेचच आपली जागा घ्यायची आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाले, धावसंख्या झाली आहे ते म्हणजे 7 रन्स आणि आता बॅटिंग पॉवर प्लेच्या या षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. नवीन गोलंदाज हर्षन तुम्हाला आता बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल. तरुणांनी भरभरलेला हा संघ आहे, काही अनुभवी खेळाडू देखील गोठिवली संघामध्ये आहेत, पण मात्र आताचा कुठेतरी जो ताळमेळाचा विचार केला ताळमेळ चांगला चाललाय. सकाळी वीर तानाजी दापोडे संघासमोर खेळताना वीर तानाजी दापोडे संघाने 84 धावांचा डोंगर उभा केला होता. वीर तानाजी दापोडे संघाचा आम्ही खेळ पाहिला, त्यांची बॉलिंग स्ट्रेंथ देखील चांगली आहे. तर प्रथमदर्शी वाटलं होतं की सामना जिंकेल वीर तानाजी दापोडे, पण मात्र काय प्रभावी केले फलंदाज तुषारने. जवळपास 70 त्याने पूर्ण केले आपले वैयक्तिक, 69 धावा त्याने पूर्ण केलेत. हर्षल ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंच विरल नायर आमच्याकडे वळत आहेत, वाईट बॉलची खूण करतील, धावसंख्या जाईल ती म्हणजेच 1ने पुढे पोहोचेल ती म्हणजेच 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड. गरमागरम चहा आमच्या डेस्कवर आहे, पण गरमागरम हा सामना होईल का. लेट्स सी. हर्षन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये आवश्यक आहे कुणालजी, कारण आता 3 महत्वपूर्ण फलंदाज बाद झाले हिरण आणि साहिल. थोडीशी चर्चा करताना अगदी बरोबर आहे, चर्चा व्हायला पाहिजेत आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक पार्टनरशिप ती देखील वेगाने व्हायला पाहिजे या मॅच मध्ये. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाही, फोर्स देखील तितकासा लावता आला नाही या स्ट्रोकला आणि त्याचमुळे फक्त बॉल लँड होतोय मिड ऑन आणि मिड विकेट रिजनमध्ये. त्या ठिकाणी इनफिल्डच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या जाते 9 वर. अजूनही
दुहेरी आकडा गाठू शकली नाही ओम ब्रह्मदेव गोडदेव ही टीम. तिसऱ्या षटक मैदानात मार्गस्थ आहे. मोठ्या षटकांची नितांत गरज आहे, षटकारांची गरज आहे, चौकारांची गरज आहे. या डावाचा आढावा घेतला तर एकही चौकार एकही षटकार आतापर्यंत आला नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होत नाहीये. थोडंसं कलेक्शन करताना हर्षन चुकतोय, पण मात्र एक धाव का रुकू शकत नाही. एका धावीची वाढ, धावसंख्या 10. 10 रन्स. आतापर्यंत 14 बॉलचा खेळ झालाय. ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ दुपारपर्यंत खूप जास्त आढावा घेतला, वेगवेगळ्या संघांचा अभ्यास केला, खेळपट्टीचा अभ्यास केला, आउटफील्डचा. त्यानंतर या दुपारच्या सत्रानंतर मात्र मैदानाच्या आत खेळताना मात्र ती लय जाणवत नाहीये ज्या लयीसाठी, ज्या रिदमसाठी ओळखला जातो ओम ब्रह्मदेव गोडदेव हा संघ. खरं तर 2 अटॅकिंग बॅटर्स खेळपट्टीवर आहेत, साहिल आणि हिरेन, ज्याने कित्येक मैदान अक्षरशः गाजवून सोडलेले आहेत. पण आज कुठेतरी जो दिवस ठरतोय तो ओम ब्रह्मदेव गोडदेवचा कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा लिडिंग एज घेतली तर बॉल जाईल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद, विकेट डाऊन. पाटील जातोय. निलेश पाटील बॅटर ओम ब्रह्मदेव गोडदेवचा जातोय आणि या अगोदर जी कॅच पकडली ती निलेश पाटीलने कॅच पकडलेली आहे. निलेश पाटील मास्टरचा एक दर्जेदार खेळाडू, ज्याने जवळपास 2 ते 3 दशकांचं क्रिकेट ओम ब्रह्मदेव गोडदेवसाठी खेळलेला आहे आणि अजूनही तो तरुणांना लाजवेल असा खेळ करत असतो. यानंतरचा टॉस आम्ही करणार आहोत, तो म्हणजेच कासार वडवली विपक्ष निलेश फायटर तारापूर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी तयार राहायचं आहे. पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉलर सज्ज होतो हर्षल. ओव्हर द विकेट. ऑफ स्टिकच्या बाहेरच्या बॉलला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पर्सेंटेज मार्जिन खूप कमी असते आणि त्याच वेळेला मात्र जेव्हा धावांची या ठिकाणी गरज आहे, तुम्हाला कॉपीबुक स्टाईलने किंवा बॉलची मिरिट ओळखून, बॉलची दिशा ओळखून खेळणं गरजेचं आहे आणि त्याचा विसर कुठेतरी साहिल पाटीलला पडतोय. बॉल जातोय डॉट. धावसंख्या थांबले 10 या आकड्यावर. हर्षन बॉलिंग टॅकवर साहिलसाठी. ऑफ साईडला पण पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आत, एक बाहेर. यावेळेस मात्र राऊंड लेग स्टंप दाखवली आणि ती स्टंप हर्षलने वाकवली. फलंदाज बाद, त्रिपळाचीच्या स्वरूपात साहिल पाटील बॅक टू पॅव्हलियन. काय गोलंदाजी केली आहे हर्षन पाटीलने या ओव्हरच्या दरम्यान. अप्रतिम षटक त्याच्या माध्यमातून, तिसऱ्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून आतापर्यंत फलंदाज बाद केले गेले 2 आणि धावा त्याने खर्च केलेल्या आहेत फक्त 3. आता यंगेस्ट प्लेअर ऑफ ओम ब्रह्मदेव गोडदेव टीमचा तुम्हाला जतीन पाहायला मिळेल. साहिल पाटीलचा तो भाऊ आहे आणि त्या खूप कमी वेळेमध्ये त्याने आपल्या घरच्या संघामध्ये स्थान पक्क केलेलं आहे. 5 बॉल्स त्याने डिलिव्हर केले हर्षनने आणि 5 बॉल्समध्ये त्याने खर्च केले फक्त 3 धावा. एक चांगलं स्पेल या ठिकाणी तिन्ही गोलंदाजांनी हाताळलेलं आहे. तिन्ही गोलंदाजाच्या खात्यात एक षटक आलं आणि एक षटक हाताळता तिन्ही गोलंदाजांनी मात्र अक्षरशः ढकलून ठेवलंय ओम ब्रह्मदेव गोडदेवच्या बॅटर्सना. आता स्ट्राईकवर लेफ्ट हँडेड बॅटर असेल जतीन आणि नॉन स्ट्राईकला असेल निलेश. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. धावफलकावर धावा फक्त 10. हर्षन जबरदस्त एक बॉलिंग करताना 2 विकेट्स हर्षनने मिळवल्या आहेत. स्वराजने 2 विकेट्स मिळवल्या आहेत. यज्ञेशने 1 विकेट मिळवलाय. चांगली पार्टनरशिप बॉलिंगची. ऑन सिलेक्ट टर्न करण्याचा प्रयत्न झाला होता बॉटम हँडचा वापर करून. स्टान्स तर प्रॉपर होता पण कनेक्शन होणं देखील तितकंच गरजेचं आहे. या ठिकाणी शरीराचा वेध घेणारा बॉल आहे. लेग बायची एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या जाईल ती म्हणजे 11 वर गडी बाद झालेत. एकूण 5 चांगली सिच्युएशन या ठिकाणी अंडर कंट्रोल आहे गोटिरी संघाच्या. ड्रिंक्स ब्रेक नसणार याची देखील काळजी घ्यायची. आपण लगेच षटक गोलंदाजाला पाठवून द्यायचे आणि पुढील 2 षटकासाठी आमंत्रित करूया सन्माननीय कुणालजी दाते सरांना. ओव्हर टू यू. धन्यवाद मनीष सर. तुम्ही पाहताय अमित पॅकर्स तथा घोडबंदर बॉईज घोडबंदर आयोजित ART
7374 चषक अमितजी रमेशजी तरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. युवा उद्योजक आहेत आमचे मित्र अमित तरे आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर समाजसेवेचा वसा वारसा ते पुढे चालवत आहेत त्यांच्या घराच्या माध्यमातून, घराण्याच्या माध्यमातून. आणि क्रिकेटवर तेवढंच प्रचंड प्रेम त्यांचं आहे, त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांचं आहे आणि त्याचमुळे एक मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून इथे संपन्न होते. गोठिवलीचा संघ सध्या मैदानामध्ये खेळताना दिसतोय. 11ला 5 फलंदाज बाद झालेत. विरोधी टीम म्हणजेच ओम ब्रह्मदेव घोडदेवचे 11 धावा 5 फलंदाज बाद. आता हे चौथं षटक गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज स्वराज विले जैन कडून, घोडबंदर विले जैन कडून गोलंदाजी स्वराजची. या अगोदर स्वराजने धावा खर्च केल्या, फक्त 2 फलंदाजांना बाद केलं होतं. राऊंड विकेटने समोर इथे बॉल हवेत आहे, झेल पकडला जाईल, फलंदाज बाद. यस, यज्ञेश आहे गोलंदाजीसाठी, कारण राऊंड विकेटने गोलंदाजी करताना दिसतोय. चांगली गोलंदाजी, पहिल्याच बॉलवर यश मिळालं यज्ञेशला आणि या यशासह 11ला 6 अशी परिस्थिती झाली आहे निर्माण. दोन्ही टीमच्या कर्णधाराने आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय, कारण मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. शेवटचा सामना असेल तो आजच्या दिवसातला. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित लवकरात लवकर आपल्याला राहायचंय. हे चौथं षटक सध्या प्रगतीपथावर. खोलवा टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा एक चांगला ड्राईव्ह इथे करत असताना डीप मध्ये कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे. 1 रन इथे पूर्ण केली जाईल, एकच धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे आतापर्यंत 13. पहिल्या बॉलवर विकेट, त्याच्यानंतर सलग 2 सिंगल इथे पाहायला मिळाल्या. 13 धावा फलकावर आहेत. ओव्हर नंबर 4चा खेळ मार्गस्थ असताना अजूनपर्यंत या खेळामध्ये जर आपण विचार केला तर एकही दुहेरी धाव आलेली नाहीये. हा देखील बॉल सोडून दिलाय, परंतु पंचांचा इशारा, हा डॉट बॉल आहे. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होत असताना भन्नाट गोलंदाजी राहिली आहे. सर्वच गोलंदाजच्या माध्यमातून फलंदाजाने सपशेल नांगी इथे टाकली आहे विरोधी टीमच्या समोर, परंतु आक्रमण तर करावं लागेल. आता उर्वरित काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 8 बॉल शिल्लक असतील. वेगाने धावा करणं गरजेचेच आहे. फुलटॉस होता, हा देखील समोर खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक धावताय, झेल खाली येत आहेत आणि अप्रतिम झेल तिथे पुन्हा एकदा टिपलाय. म्हणून आता हा कच्चा नाही तर पक्का झालाय. खेळाडू आहे हर्षन पाटील. पाटीलच्या माध्यमातून डीप मधून धावत येऊन जवळपास 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये येऊन त्याने हा झेल टिपलाय. त्याच्यामुळे आणखीन एक धक्का बसतोय. 13ला 7 फलंदाज बाद झालेले आहेत. ओम ब्रह्मदेव घोडदेव या टीमची परिस्थिती. गोलंदाज यज्ञेशने आतापर्यंत 3 फलंदाजांना बाद केले. या षटकातला त्याचा हा शेवटचा चेंडू असेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलंय अजय आणि ऋषिकेश. ऋषिकेश स्ट्रायकिंग एंडला, फुलटॉस होता आणि इथे बॅट थोडीशी मागे गेली बॉलला परावर्तित करत असताना. पंचाकडे बीमरची मागणी होते, स्पष्ट नकार इथे पंचांनी घोषित केलाय. त्याच्यामुळे एकच रन मिळेल. ओव्हर नंबर 4चा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा, 7 फलंदाज बाद. ओम ब्रह्मदेव घोडदेव पहिल्यांदा बॅटिंग करतोय टॉस हारल्यानंतर. 7 धावा खर्च केलेल्या आहेत यज्ञेशने आणि फक्त 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये फक्त 7 धावा त्याने खर्च केल्यात आणि 3 फलंदाजांना बाद केले. चला, जास्त टीम मिटिंग घेऊ नका, ही नम्रतेची विनंती. दोन्ही कॅप्टन्स विनंती आहे, टॉस का बॉस मध्ये या. 20 मिनिटांमध्ये हे सर्व झालं पाहिजे. आहेत ना? थँक्यू. तर 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14ला 7 अशी परिस्थिती सध्या. टीम ओम ब्रह्मदेव घोडदेव शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी आता रुणाल म्हात्रेच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर रुणाल म्हात्रे गोलंदाजीसाठी लास्ट ओव्हर मध्ये सज्ज होईल. त्याच्या समोर आहे ऋषिकेश.
2 चेंडूमध्ये 2 धावा केल्यात ऋषिकेशने. अजयने अजूनही अजयला खातं उघडायचं आहे. शेवटचा षटक रुणाल मात्रे. पहिला बॉल ओव्हर द विकेटने टाकण्यासाठी सज्ज. पहिलाच फुल टॉस टाकलाय. नो बॉल घोषित केलाय. बीमर आहे. बॉल चाललाय फाईन लेग च्या दिशेने. पंचांचा इशारा. 4 धावा. रन मिळतील 5. घोडदेवला 25व्या बॉलला हा चौकार आलाय. यावेळेला फुल टॉस होता. फ्रीडचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक येतात भरपूर वेगाने. अप्रतिम क्षेत्ररक्षण स्वराजचा आणि तेवढाच दमदार थ्रो येतोय सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. तिथे फक्त एकच रन मिळताना दिसेल. या सिंगलच्या जोरावर धावा होत्यात स्कोर बोर्डवर आतापर्यंत 20-20. तर 20 धावा फलकावर आहेत. षटक क्रमांक 5 प्रगती पथावर. या ओव्हरमध्ये आतापर्यंत पहिल्या बॉलवर 6 धावा खर्च केल्या तरुणालने. खोलवा टप्प्याचा बॉल. वाईड यॉर्करचा प्रयत्न. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न शफल होऊन, परंतु इथे सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. वाट पाहावी लागेल अजयला. आल्या आल्या मोठे फटके येणं थोडंसं कठीणच असतं कुठल्याही फलंदाजासाठी. क्रिकेटमध्ये नेहमी सेट होण्यासाठी प्रयत्न केला जातो, त्याच्यानंतर आक्रमण होतं. हँड अँड आय कॉर्डिनेशन त्याच्यासाठी खूप चांगलं लागतं, परंतु इथे आपण पाहतोय ते जुळताना दिसत नाहीये. फलंदाजच्या माध्यमातून डॉट बॉल टाकलाय. पुन्हा एकदा तयार रुणाल मात्रे. पुन्हा एकदा तेच चित्र. पुन्हा एकदा पंचांचा इशारा तोच येतोय. हा आणखीन एक डॉट बॉल. फुटवर्क नाहीये फलंदाजांकडे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॉल पर्यंत पोहोचत नाहीयेत. बॅट जात नाहीयेत. त्याच्यामुळे अनेक डॉट बॉल आपण पाहिले. 25 बॉलानंतर एक चौकार आपण पाहिला. दुहेरी धाव तर अजूनही आलेली नाहीये स्कोर बोर्डवर. 8 चेंडू निर्धाव खेळलेला आहे संघ. त्याच्यामध्ये आपण पाहतोय 7 फलंदाज बाद झालेत. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने हा येतोय चौकार. महत्वाची म्हणजे आतापर्यंत या दिवसामध्ये खेळामध्ये पाहायला मिळते जेवढे चौकार लागलेत तेवढेच षटकार जवळपास लागलेत. या स्पर्धेमध्ये 74 चौकार आलेत आणि 70 षटकार आतापर्यंत आलेले आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून चौकार आणि षटकारांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचते आणि त्याच्यामुळे या मैदानावर खेळणं कोणालाही आवडेल असं मैदान आहे. ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. मिड ऑनच्या दरम्यान तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल. खूप चांगलं पिकअप गॅदर अँड थ्रो, परंतु गोलंदाजच्या हातातून बॉल निसटला. तत्पूर्वी 2च धावा मिळतील. स्वराज होता वेगाने आला होता बॉलवर. ओव्हर नंबर 5 चा खेळ सध्या सुरू आहे. शेवटचा बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 26. 7 फलंदाज बाद. पहिला ज्यावेळेला सामना रंगला होता गोटिवलीचा वीर तानाजी दापोडेच्या विरुद्ध, त्यांनी 85 धावा अवघ्या 4 ओव्हरमध्ये चेस केल्या होत्या आणि सर्वाधिक रन केले होते फलंदाज तुषारने. 69 बॉल त्याने फेस केले होते. आय थिंक 17 चेंडूमध्ये 69 धावांची खेळी त्याने साकारली होती. एकाच सामन्यामध्ये 2 अर्धशतक पाहायला मिळाले. इथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. यावेळेला चूक होताना दिसणार नाही. क्षेत्ररक्षक होता यज्ञेश, त्याने टिपलाय झेल. फलंदाज बाद. 5 षटकांचा खेळ संपला. 26-8 टीम ओम ब्रह्मदेव घोडदेव आणि 27 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम राकेश प्रतिष्ठान गोठिवलीला. वेळ न दवडता जाऊया लगेच टॉस बॉक्स मध्ये. तिथे नितीन सर आमच्या बरोबर जोडले जाणार आहेत आणि जसं सामन्याला सुरुवात होईल दुसऱ्या डावाला पुन्हा एकदा आपण प्रमोद शेडगे सर आणि गावण सरांकडे जाणार आहोत. इट्स ओव्हर टू टॉस बॉक्स. धन्यवाद. अमृत पाटील, सन्माननीय अमृत पाटील यांना विनंती करतोय. अमृत पाटील. येस लेडीज अँड जेंटलमॅन, आजच्या दिवसातील शेवटचा मॅचचा टॉस आहे. अमृत पाटील यांच्या शुभ हस्ते हेड आणि टेल दाखवत आहेत. कॅप्टन ऑफ द कॉल हेड. येस यू वन द टॉस. हाऊ यू डिसाइड? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. आज कुठेही खेळल्यानंतर असं म्हटलं जातं का निसर्गाचा काहीतरी फरक पडतो
आज घोडबंदर गावामध्ये समोर पॉवर हाऊस आहे आणि निसर्गाचं थोडंसं चेंज झालं, काय फरक पडेल असं वाटतंय का? संध्याकाळची वेळ आहे तर थोडाफार फरक तर जाणवेलच, परंतु ग्राउंड देखील भरपूर मोठा आहे, त्याच्यामुळे कसं आहे टार्गेट समोर ठेवून आम्ही लक्ष साधण्याचा प्रयत्न करू. बघा स्पर्धा किती मोठी असून दे, मात्र पैसा वसूल मॅच झाली पाहिजे आणि तशी ही मॅच होईल का? हो नक्कीच, कारण समोर ही प्रतिस्पर्धी संघ अयूब शेख आहे आणि चांगला त्याला अनुभव आहे ओपन टीममध्ये खेळण्याचा आणि चांगले फॉर्ममध्ये आहेत ते आणि नक्कीच चांगलं हे चांगला सामना होईल. धन्यवाद कॅप्टन. यू लॉस द टॉस. अयूब, सांगितलं का चांगली मॅच गरमागरम झाली पाहिजे, कारण मॅच किती मोठी असून दे मॅच चांगली होणं खूप महत्त्वाचं आहे. काय वाटतंय? हा मॅच तर चांगलीच आहे, कारण दोन्ही टीम पण चांगलेच आहेत आणि पहिली बॅटिंग आहे तर आम्हाला चांगला रन रेट मारायला लागणार, कारण समोर एक चांगली टीम आहे. मग आता काय लांबलचक षटकार येतील का ना तुझ्या बॅटमधून? नाही, फक्त 100% द्यायचा प्रयत्न करीन. चला जास्त टाइम नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स टू कॅप्टन अमृत पाटील. धन्यवाद. पुन्हा एकदा मी इकडे बोलतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद नितीन आळवे सर. प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंट्री करण्यासाठी आपण सुद्धा या. अतिशय चांगला आणि गोड आवाज तुम्ही सकाळपासून ऐकतायत नितीन आळवे सरांचा. तर यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याचशा चांगल्या कमेंट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, कारण ज्या वेळेस प्रमोद शेडगे सर समालोचन करतात त्यावेळेस त्यांचा आवाज आम्हाला फक्त ऐकतच राहावासा वाटतोय. असे कमेंट्स या ठिकाणी दिले गेलेत राहुल धानवा यांच्या माध्यमातून आणि चांगलं समालोचन होतंय प्रत्येक समालोचकांचं. असे सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून कमेंट्स या ठिकाणी येताना दिसत आहेत. मॅचकडे रवाना होऊया. ओम ब्रह्मदेव युवा क्रिकेट मंडळ गोडदेव विरुद्ध राकेश मूर्ती गोटिवली नवी मुंबई असा हा मॅच या ठिकाणी होतोय. नक्कीच या ठिकाणी एक अजून ऑफर आले असं म्हणायला हरकत नाही आहे. आदरणीय अमृतजी पाटील साहेब यांच्याकडून एक या ठिकाणी ऑफर अशी येते की 2 षटकांमध्ये हा सामना कव्हर केला तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. 1000 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी चॅलेंज जरूर आहे, परंतु कधी कधी छोटी धावसंख्या बॅटल बनते. परंतु तुषारकडे पाहून असं वाटत नाही की मात्र गेल्या मॅचमध्ये 85 धावा पूर्ण केल्या होत्या. फॅब्युलस इनिंग पाहायला मिळाली होती. या मॅचमध्ये त्याची बॅट तळपेल का पाहायचं? प्रमोदजी निश्चितच मी तुम्हाला एक सांगतोय, ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ सहजासहजी मॅच हा हातून जाऊ देणार नाही, कारण गोलंदाजीचा मारा तिखट आहे, अचूक आणि भेदक असा मारा मी नेहमीच बघितलाय. यंदाच्या हंगामामध्ये 2 टुर्नामेंट्समध्ये त्याने अंतिम विजेतेपद पटकावलेली आहेत आणि तो संघ इथे टॅकल करण्याकरता सज्ज झालाय. दुसऱ्या डावाला प्रारंभ होतोय. पहिले चटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर साहिल पाटील. स्ट्राईक इनकडे फलंदाज तुषार. पहिल्या चेंडूला ऑन साइडला बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेने वळवलाय. चेंडू सीमारेषे पार. हा मिळतोय चौकार. 4 धावा. साऱ्यांना ठाव ART 737 बोरीचे शिकाचं ठाणे जिल्ह्यात गाजतई नाव. ART 737 बोरीचे शिकाचं ठाणे जिल्ह्यात गाजतई नाव. बघितलं नियंत्रण व्यवस्थित, शारीरिक भाषा व्यवस्थित पाहायला मिळाली, हालचाल व्यवस्थित झाली पॉपिंग क्रीज मध्ये आणि शॉट ऑफ लेंथ चेंडूला ऑन साइडला पुल केलंय. 4 धाव मिळत आहेत या फलंदाजाला. पुन्हा एकदा आपण रिप्ले मध्ये बघितलं कशा पद्धतीने शॉट सिलेक्शन होतं, फटक्याची निवड केली गेली. अप्रतिम. डावाची सुरुवात झाल्यानंतर शेवट सुद्धा चांगला होऊ शकतोय. गोलंदाजांची अग्नि परीक्षा. ओ दॅट्स अ गुड डिलिव्हरी. पॉपिंग क्रीज पासून थोडासा बाहेर पडला होता फलंदाज. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय. उसळी घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. 28 बॉलमध्ये जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता. ओम ब्रह्मदेव युवा क्रिकेट मंडळ गोडदेव विरुद्ध राकेश मूर्ती गोटिवली. हा मॅच तुम्ही बघतायत. या चेंडूला ऑन ड्राईव्ह केलं जातं. हेलिकॉप्टर उडवायचं होतं. मिड ऑन आणि मिड ऑफ याच्या मधोमधात चेंडू येतोय. धाव घेण्याची संधी नाही. चौकार लागल्यानंतर कमबॅक केलं साहिल पाटील या खेळाडूने. आगरी कोळी मीरा भाईंदर प्रीमियर लीग मध्ये आयकॉन म्हणून चांगलं काम साहिल पाटील या खेळाडूने केलं होतं. पुढचा बॉल. फलंदाज फक्त बघत राहिलाय. गोलंदाजाने त्याचं काम केलंय. चातुर्य, दिमाग, बुद्धिमत्तेचा कळ म्हणजेच क्रिकेट. ज्ञानाची शिदोरी जी आहे त्या शिदोरीचा योग्य तो वापर करतोय गोलंदाज साहिल पाटील. 3 चेंडू डॉट टाकलेत. पुढचा बॉल.
इन द एअर, हवेमध्ये चेंडू आहे, बॅटच्या वरच्या एजला चेंडू आदळतोय. शतरक्षक कोणती चूक करत नाही. शॉर्ट कव्हर मध्ये विकेटचं पतन गॉन. एक रनाची पॅनल्टी लागली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण 30 यार्ड सर्कल क्रॉस करण्याआधी नवीन फलंदाज मैदानाच्या आत पडायला हवा, हे दिसलं नाही. 1 रनाची पॅनल्टी आहे. या पॅनल्टीचा आम्ही उच्चार शेवटच्या षटकामध्ये करणार आहोत. धावपळकावर धावा सध्याच्या स्थितीला लागल्यात त्या 1 गडी बाद 4 धावा, 25 चेंडू शिल्लक आहेत. या षटकानंतर आपण ते पॅनल्टीचे 1 धाव मायनस करूया. पुढचा बॉल. ओ, इथे एक चांगला चेंडू, चांगलं षटक साहिल पाटील याचं पहिल्या प्रभावी षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल राकेश मूर्ती गोटिवली या संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 4 धावा. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम ART 7374 चषक 2022. घडवी चमत्कार. घोडबंदर मासचा आधार अलंकार करे हमारी षटकार. गोलंदाज प्रभाकर मात्रे दादा विकेट घेऊन घडवी चमत्कार. सुरेख सुंदर आयोजन गावानी केलं नियोजन. सुरेख सुंदर आयोजन. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातंय. 1 धाव इथे आम्ही मायनस करतो. याचाच अर्थ पहिले षटक संपल्यानंतर धावपळकावर धावा लागला जातात. त्या 3 धावा पुढील षटकामध्ये काय घडतंय, काय अशीच जादुई गोलंदाजी, गोलंदाज करेल काय, हा प्रश्न पडलाय. उत्तर शोधण्याकरता मी जातोय. साथी समालोचक मित्र प्रमोद शेडगे जे सज्ज आहेत या षटकाचं धावतं वर्णन करण्याकरता. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावण सर. काय साहिलने जबरदस्त आपल्या बोटांतील जादू दाखवली, निडर मनाने गोलंदाजी केली. तुषारची बॅट गेल्या मॅच मध्ये लहरले होते, परंतु मी माझ्याकडे तेवढं कौशल्य आहे, सेल्फ कॉन्फिडन्स, कारण कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल, विल पॉवर दाखवली गेली. वाईटचा इशारा येतो. यस इट इज अ वाईड. हेमंत ठाकूर त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आणि विरल नायर हे 2 पंच क्वांटिटीपेक्षा क्वालिटी दर्जाचे पंच पाहायला मिळतात. विकेट हॅट्रिक जर कोणी घेतली तर अमृत पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज प्रणय अप्रतिम सुरेख पद्धतीने या वाला चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. 1 धाव अर्जित केली जाईल. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, 1 धाव अर्जित केली जाते. आता मात्र कुठेतरी प्रेक्षकांमध्ये चर्चा झाली असेल की 50 धावांपर्यंत जर मजल मारली असती तर एक जबरदस्त रफ अँड टफ सामना पाहायला मिळाला असता, परंतु दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एका साईडला गोलंदाजी करताना गोटिवली संघाने सुपर बॉलिंग केली आणि फक्त 26 धावांपर्यंत मजल मारण्यास भाग पाडलं गेलं, कारण त्यांची गोलंदाजी उत्तम दर्जाची पाहायला मिळाली. हलक्याशा हाताने फॉरवर्ड डिफेन्स खेळत असताना मात्र दुरून क्षेत्ररक्षक येईल. कॉल आहे दुसऱ्या धावेचा. पाहता पाहता चेंडूला यावेळेला कलेक्ट करतायत. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सिंगल ज्या ठिकाणी होती तिथे डबल मात्र यावेळेला धावा घेतल्या गेल्यात. हे क्रिकेटमधील बेसिक आहे. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं, कारण प्रत्येक चेंडू हा षटकार आणि चौकार जाणार नाहीये. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये आणि प्रत्येक चेंडू हा बॅटच्या टप्प्यात येणार नाहीये. त्यासाठी कधी कधी सिंगल ही मात्र खूप महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते आणि तेच मात्र फलंदाजाने केलं. स्वराज या फलंदाजाने. गुड थिंकिंग. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पंच मात्र यावेळेला वळतायत आउटसाइड द लेग स्टंप. थोडीशी लेंथ अँड लाईन यावेळेला थोडीशी भरकटलेली आपल्याला पाहायला मिळते. विपुल गावडे यांनी मात्र शुभेच्छा दिल्यात. अपकमिंग यंग टॅलेंटेड कॉमेंटेटर मॅन फ्रॉम चांदीप. तदनंतर जर आपण पाहिलं राहुल धानवा हे सुद्धा मात्र समालोचक आहेत. पालघर जिल्ह्यातून बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत. असे कित्येक मात्र घरत किचन भुजिंग सेंटरने सुद्धा मात्र अमित दादा तरे यांना शुभेच्छा दिल्यात माकण्यावरून.
यावेळेला फुलटॉस चेंडू होता ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. एक धाव तर निश्चित स्वरूपात. बँक बॅलन्स कमी आणि त्याच्यात उधळण जास्त तर बँक बॅलन्स काहीच राहणार नाही. सिंगल तिथे डबल मात्र यावेळेला धावा येत आहेत आणि संघ जाऊन पोहोचतोय राकेश स्मृती गोटिवली. नवी मुंबईचा संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. एकंदरीत 10 धावा 10 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. अतिशय देखणं आणि दर्जेदार असं आयोजन नियोजन कसं असावं पहिल्यांदाच संकल्पना आली मात्र यावेळेला घेऊन येते ही स्पर्धा मॅन ऑफ द मॅच बॅट. सुपर प्लेन द लाईन एक्सलंट डिलिव्हरी. काही कमालीचे चेंडू मात्र हाताळले गेलेत. म्हणतात ना आयुष्यात कठीण प्रसंग कितीही आले तरी सुद्धा दुसऱ्याला कधीही खेळाडूंनो तक्रार करू नका कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. तो बेस्ट ऍक्टर कोण तर पहिल्या षटकामध्ये साहिल पाटील ठरला गेला. सुपर बॉलिंग केली आणि पहिला मोहरा टिपला गेला होता. यावेळेला अप्रतिम सुरेख पद्धतीने हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेला. इनटू द गॅप मध्ये विप फॅक्टर मध्ये खेळला गेलाय. फुटबॉल प्रमाणे चेंडूला खेळलं गेलंय. तत्पूर्वी चेंडू स्टॉप करेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. स्वराजच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत आणि संघ जाऊन पोहोचतोय तो फलकावर. तुषार पाटील आमचे गोल्डन मॅजिक फिंगर दर्शवत आहेत की 12 रन्स 12 धावा. स्टार्ट मात्र यावेळेला संत गतीने सुरुवात झाली होती. तुषारच्या बॅटमधून पहिला चौकार आल्यानंतर साहिल पाटीलने मात्र धमकम दाखवली. सुंदर गोलंदाजी करत असताना तुषारला लवकरात लवकर पाठवलं आणि 1 धावांची पॅनल्टी बसली गेली. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आणि तदनंतर आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 12. अप्रतिम स्वराजचा हा फटका बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना मेळोनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाईल. मूर्ती लहान कीर्ती महान छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एका धावेनिशी स्वराज स्ट्राईक एंडकडे येईल. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि राकेश स्मृती गोटिवली हा संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 13 रन्स 13 धावा फलकावर पाहू शकाल. अतिशय देखणं असं आयोजन नियोजन अमित पॅकर्स घोडबंदर बॉईज घोडबंदर बॅटिंग पॉवर प्ले विरल नायर त्या ठिकाणी दर्शवत असताना घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि या लगेच जाऊया संदीपजी गावण सरांकडे. तत्पूर्वी आपण अलंकार तरे यांना आपण पाहू शकाल आणि स्टँड सुद्धा पाहायला मिळतोय. एक लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख. खरोखरच या ठिकाणी 2 षटकं संपलेत. प्रमोदची चर्चा करण्याकरता आपल्याकडे वेळ आहे. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता राकेश स्मृती गोठिवली संघाला 14 धावांची आवश्यकता. अलंकार तरे एक वेळ मला आठवतोय कारण निश्चितच पेल्हार येथील त्या स्पर्धेमध्ये डोळ्याला दुखापत झाली होती. मी समालोचन करत होतो. अलंकारची मला असं वाटतं की 14-15चं ते सत्र होतं आणि त्या स्पर्धेनंतर थोडंसं उभारणं कठीण होतं. त्या दुखापतीनंतर हा खेळाडू सावरला. खूप चांगलं प्रदर्शन. तदनंतर त्याने मागे वळून बघितलं नाही. टेनिस क्रिकेटमधील एक अनमोल रत्न अलंकार तरे आणि त्यांच्या नावाने अलंकार तरे स्टँड उजव्या बाजूला बघायला मिळतो आहे. आणि स्पेशली अलंकार तरेची खासियत काय राहिलंय डाऊन द अर्थ मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात आणि त्या अनुषंगाने मात्र आतापर्यंत आपण पाहू शकतात एक सुंदर क्रिकेटर म्हणून पाहायला मिळते. म्हणूनच आज जे व्यासपीठ या ठिकाणी पाहायला मिळतं ते अमितदादा तरेच्या नेतृत्वाखाली आपण या सर्व काही गोष्टी चर्चा करू शकतात. अमितदादा तरे यांचं खूप खूप आम्ही लाख धन्यवाद व्यक्त करतो या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये. चर्चा आपण करूया. अजय नावाचा गोलंदाज शॉर्ट बॉल पुल केलंय लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेषे पार. हा सुंदर चौकार. 4 धावा. 4 धावा मिळत आहेत आणि उजव्या बाजूला आदरणीय सन्माननीय रमेशजी चिंतामण वैती साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय रमेश वेती साहेब, सन्माननीय प्रदीप पेडवेकर आणि सन्माननीय हेमंत जुवेकर 3 अनमोल रत्न साहेबांना इकडे विनंती करतोय व्यासपीठावर या स्थानबंद व्हायचं आहे. खरोखरच नितीन आळवे सरांना या परिसरातील बड्या हस्तींची नावं अगदी योग्य पद्धतीने भरते. संख्या फुल्ली 17 बॉल 10 धाबा. पुन्हा फक्त पॉपिंग क्रीजचा चांगला वापर केलाय. कुणी क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये पुढे जाताना दिसत नाही. चेंडू जातो सीमारेषे पार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा आलाय चौकार. लगातारच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके येत आहेत. काही चांगलं टायमिंग साध्य केलं या फलंदाजाने. इनफिल्डचा वापर केला जातोय. त्यांच्या डोक्यावरून हे फटके खेळले जात आहेत. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये चांगली संधी आलेली आहे कारण सुपर 8 मध्ये आता पोहोचण्याच्या अगदी जवळ आलाय राकेश स्मृती गोटिवली हा संघ. 16 चेंडू 6 धाबा.
ऑफ ड्राईव्ह, नेत्रदीपक असा हा फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. या 4 धावांची धावसंख्येत बदल झालाय आणि धावा लागल्या जात आहेत सध्याच्या स्थितीला 25 धावा 25. 2 धावांची आवश्यकता आहे, फक्त 2 धावा हव्या आहेत या मॅचला जिंकण्याकरता. आणि सुपर 8 मध्ये पहिला जाणारा संघ आपण थोड्याच वेळात बघणार आहोत. स्ट्रायकिंगकडे चांगली स्फोटक फलंदाजी करतोय स्वराज नावाचा हा खेळाडू. पुढचा बॉल, फुल टॉस बॉल, चेंडूला उडवले ऑन साईडला, वाईड ऑफ लॉंग ऑन पट्ट्याबाहेर सीमारेषेपार हा षटकार. याच बरोबर केल कल्लास मॅच संपवलाय. बलाढ्य अशा ओम ब्रह्मदेव युवा क्रिकेट मंडळ गोडदेव संघाला पराभवाची धूळ या ठिकाणी पाचताना दिसलाय. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन स्पर्धा गाजवणारा संघ इथे कुठेतरी कमी पडलाय आणि यापुढे या संघाला चांगला अभ्यास करावा लागेल. हार्ड लक ओम ब्रह्मदेव क्रिकेट मंडळ गोडदेव. कॉंग्रॅच्युलेशन टीम राकेश मूर्ती गोटिवली. वेल डन. सुपर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स स्वराजच्या बॅटमधून. मात्र विथ द बॅट विथ द बॉल, बॅटर कसा असावा, बॉलर कसा असावा याचा परिपूर्ण नेत्रदीपक असा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आणि